2025साठी राज्यामध्ये चालू असलेल्या BSc नर्सिंग कोर्सच्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल 4/8/2025ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक नवीन अपडेट जी आहे ती राज्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की BSc नर्सिंगसाठी जे काय ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतले होते ना, तर त्याची स्टेट मेरिट लिस्ट जी आहे ती महाराष्ट्र शासनाने आज अपडेट केलेली आहे। आणि या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला काय चेक करणं आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी जो आपला सिरियल नंबर बघायला भेटतो ना, म्हणजेच SML नंबर, तर तो चेक करणं आहे जनरल कॅटेगरीच्या मुलांना। त्याचबरोबर जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत आहे ना, तर तुम्हाला या ठिकाणी जी कॅटेगरी रँक दिलेली आहे ना, जसं की हा OBC कॅटेगरीमधला विद्यार्थी ज्याचा की OBC मधून फर्स्ट रँक आहे, किंवा हा SC कॅटेगरीमधला विद्यार्थी ह्याचा SC कॅटेगरीमधून थर्ड रँक आहे। आणि जर आपण राज्यातून बघितला त्याचा जवळपास 4 नंबर तुम्हाला बघायला भेटतो, किंवा तुम्ही थोडं जर खाली आलात त्या ठिकाणी NTD कॅटेगरीमधून फर्स्ट रँकचा विद्यार्थी आणि राज्यातून याचा जवळपास 7 रँक तुम्हाला बघायला मिळत आहे। तर आपल्याला अशा प्रकारे जे मुलं ओपन कॅटेगरीचे त्यांना SML नंबर चेक करणं आहे, जे रिझर्व कॅटेगरीचे त्यांना त्यांचा कॅटेगरी रँक चेक करणं आहे। तर आता ह्या कॅटेगरी रँकचा SML नंबरचा तुम्हाला काय फायदा होतो त्याचीच आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याचबरोबर SML लिस्ट आल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया काय असते त्याची पण माहिती मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करत आहे। जर तुमचा डाऊट क्लिअर नाही झाला तर तुम्ही कमेंटमध्ये डाऊट विचारू शकता, मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल। त्याचबरोबर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, तिथं आम्ही तुम्हाला PDF देऊ, त्याचबरोबर येणारी प्रत्येक अपडेट एकदम सविस्तर एक्सप्लेन करून नक्की शेअर करू। पहा, सगळ्यात अगोदर आपल्याला कॅटेगरी रँक का बघणं आहे, तर इम्पॉर्टंट म्हणजे आज आपल्याला राज्यामध्ये CET सेल काय करणार आहे, BSc नर्सिंगची सीट मॅट्रिक्स अपडेट करणार आहे। सीट मॅट्रिक्समध्ये काय इन्फॉर्मेशन राहते, तर राऊंड 1 मध्ये जेवढे काय गव्हर्नमेंट असतील किंवा मग प्रायव्हेट कॉलेज असतील ना, तर टोटल किती कॉलेज पार्टिसिपेट करतील आणि त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एका कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, तसंच टोटल गव्हर्नमेंट BSc नर्सिंगचे कॉलेज आहे त्यांच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती जागा आहे आणि एकूण टोटल जागा किती समजा कॅटेगरीच्या, ह्याची सविस्तर माहिती असते। तर तुमचा या ठिकाणी जो कॅटेगरी रँक आला ना SML लिस्टमध्ये, तर तो तुम्ही कॅटेगरीच्या सीटबरोबर कंपेअर करून तुम्हाला 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही मिळेल, किंवा मग सेमी गव्हर्नमेंटमध्ये कोणतं टॉपचं कॉलेज मिळू शकतं ना, हे तुम्ही ॲनालिसिस करू शकता। आता ॲनालाइज कसं करणं आहे, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय बघणं आहे, तुमचा कॅटेगरी रँक किती। समजा एक्झाम्पलमध्ये जी सीट मॅट्रिक्स येणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी समजा तुम्ही OBC कॅटेगरीमधून येत आहे आणि जी राऊंड 1ची सीट मॅट्रिक्स येणार आहे त्यामध्ये OBC कॅटेगरीमधून टोटल 30 जागा आहे समजा गव्हर्नमेंट BSc नर्सिंगच्या, टोटल जनरल आणि वुमन कोट्याच्या, आणि तुमचा जो OBC मधून रँक येतोय जवळपास 35 येतोय, तुम्हाला 100% जे आहे ते थर्ड राऊंडपर्यंत गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेज मिळून जाईल। तर सीट बरोबर रँक कंपेअर करून तुम्हाला एक आयडिया लागून जाते की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का मग कोणतं कॉलेज मिळेल याची। आता हा झाला की तुम्हाला सीट अलॉटमेंटसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ 100% जो बरोबर असेल ना तो आयडेंटिफाय करता येतो SML लिस्टमध्ये तुमचा कॅटेगरी रँक बघून, किंवा ओपन मुलांना SML नंबर बघून आणि सीट मॅट्रिक्समध्ये त्या जागा येतील ना तुमच्या कॅटेगरीनुसार त्या जागा बघून। आता आपण जो विचार केला की SML लिस्ट आली, SML लिस्ट आल्याच्या नंतर पुढं प्रोसेस काय करायची, तर सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या मुलांचं नाव SML लिस्टमध्ये आलं ना त्या सर्व मुलांना जर काही मेल आला असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये CET सेलकडून ना, तर तुम्हाला तो मेल चेक करणं आहे किंवा मग लॉग इन करून व्हेरीफाय करणं की तुमच्या कोणत्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, डॉक्युमेंट चुकीचा अपलोड झालता का, बरोबर दिसत नव्हता म्हणून मेल आलता का, किंवा मग डॉक्युमेंटमध्ये काय प्रॉब्लेम होता म्हणून ॲफिडेव्हिटचा मेल आलता। इन केस कोणा मुलांना जर ॲफिडेव्हिटचा मेल आला असेल तर तुम्हाला त्या डॉक्युमेंटबद्दल ॲफिडेव्हिट बनवून जे आहे ते तयार ठेवणं आहे, कारण जेवढ्या मुलांनी फॉर्म भरले आणि फक्त पेमेंट केले त्या सगळ्या मुलांचे नाव SML लिस्टमध्ये बघायला मिळतात। इन केस तुम्ही डॉक्युमेंट नाही अपलोड केला, चुकीचा अपलोड केला, तरी पण तुमचं नाव SML लिस्टमध्ये येतं। पण आता जी काय तुमची चॉईस फिलिंग होणार आहे 7 तारखेपर्यंत, तर तुम्ही कॉलेजचे नावं टाकणार आहे, कॉलेजचे नावं टाकले मग तिथं ज्यावेळेस तुम्हाला सीट अलॉटमेंट होणार आहे तुम्ही ऑफलाईन ॲडमिशनला जाणार आहे, आणि इन केस तुम्हाला CET सेलने ॲफिडेव्हिट बनवायला सांगितलं होतं एखाद्या डॉक्युमेंट बद्दल आणि तुम्ही ते नाही बनवलं, तसंच इग्नोर केलं आणि समोर चालून तुम्हाला अलॉटमेंट झालं आणि त्या ठिकाणी जर समजा कॉलेजने डॉक्युमेंट परत व्हेरिफिकेशन केलं आणि कॉलेजला दिसून आला की तुमच्या दोन्ही डॉक्युमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा नावामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, तर त्या कंडिशनमध्ये कॉलेज तुम्हाला डायरेक्ट कॅन्सल करणार आहे। मग तुम्हाला त्याच 2 दिवसामध्ये ॲफिडेव्हिट बनवून सबमिट करणं पडतं, आणि जर तुमच्याच्यानं ॲफिडेव्हिट बनवून सबमिट नाही करणं झालं तर तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंगमधून डायरेक्ट आउट होत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळं तुम्हाला लॉग इन करणं, चेक करणं की तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहेत। जर इन केस एखाद्या डॉक्युमेंटचा ॲफिडेव्हिट सांगितलं असेल तर तुम्हाला आत्ताच बनवून ठेवणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। ह्यावर्षी CET सेलचे रूल बदलले आहेत, ब्राउचरमध्ये काही मेन्शन रूल नव्हते राऊंड 1चे, त्याच्यामुळंच CET सेलनं जी राऊंड 1चा टाइम टेबल टाकला तिथं पूर्ण रूल मेन्शन केलेत
आणि त्यांनी त्यामध्ये एक पॉईंट मेन्शन केला आहे की जर तुम्हाला राऊंड 1ला किंवा एखाद्या राऊंडला ऑनलाईनमधून अलॉटमेंट झालं आणि तुम्ही ते कॉलेज जॉईन नाही केलं तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही तिथून पुढच्या कुठल्याही राऊंडला जे आहेत ते एलिजिबल राहणार नाहीत. तुम्हाला डायरेक्ट काय करणं आहे, जो काय स्पॉट ॲडमिशन आहे त्या ठिकाणी एलिजिबल केलं जाणार आहे आणि तुम्ही तिथं जाऊन ॲडमिशन करू शकता. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर स्पॉटमध्ये कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा किंवा स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट होईल त्या कॉलेजमध्ये जाणं, एक तर कॉलेज जॉईन करून तुम्ही बेटरमेंट करू शकता सेकंड थर्ड राऊंडला, किंवा मग जे कॉलेज तुम्हाला भेटलंय ते कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही तिथे रिटेन्शन फॉर्म देऊन तुमची डिग्री कंटिन्यू करू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित ठेवणं आहे आणि जे कॉलेज अलॉटमेंट झालं त्या कॉलेजची जेवढी फीस असेल ना तेवढी फीसची कॅपॅसिटी पण तुमच्याकडे असायला हवी, ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर पहा, जे काय तुमची SMA लिस्ट आहे ती बघून तुम्ही सीट मॅट्रिक्स बरोबर कम्पेअर करू शकता आणि तिथून तुम्हाला 100% कोणतं कॉलेज मिळेल याची आयडिया लागून जाईल. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, तुम्हाला जी काय चॉईस फिलिंगची डेट आहे त्या डेटमध्ये चॉईस फिलिंग करणं आहे. तिथून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल. कॉलेज अलॉटमेंट झालं की ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जी काय कॅटेगरीनुसार फीस असेल ना तर ती घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जाणं आहे. मग तुम्हाला तिथे ॲडमिशन करणं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर आपण ह्या लिस्टमध्ये बघितलं ना तर आपल्याला जवळपास 14,167 विद्यार्थ्यांनी जे आहे ते BSc नर्सिंगच्या काउन्सिलिंगमध्ये फॉर्म भरलेला दिसून येतो. आणि सगळ्यात शेवटचा जो विद्यार्थी आहे ना 40% वाला, त्याला पण 100% जे आहे ते गर्ल्स फ्री एज्युकेशनमधून किंवा मग कॅटेगरीच्या फीसमध्ये जे आहे ते यावरची BSc नर्सिंगला सीट अलॉटमेंट होऊन जाईल. फक्त तुम्हाला वेट करणं पडेल. फर्स्ट राऊंड ते लास्ट राऊंडपर्यंत जेवढे कॉलेज येतील सगळे कॉलेज टाकून किंवा तुमच्या नियर बायचे जरी तुम्ही 10-12 कॉलेज टाकून काउन्सिलिंग केली तरी तुम्हाला 100% जे आहे ते चौथ्या राऊंडपर्यंत कोणतं ना कोणतं कॉलेज जे आहे ते गर्ल्स फ्री एज्युकेशन आणि कॅटेगरीच्या बेनिफिटमध्ये 100% मिळून जाईल. त्याच्यामुळे कुठल्याही मुलांनी आत्ताच घाई करू नका किंवा डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेऊ नका. तुम्ही ऑनलाईनला वेट करा. तुम्हाला 100% कमी फीसमध्ये जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. भीती वाटत असेल तर तुम्ही आमच्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो की तुम्हाला 40, 41, 42% ओपन एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते राज्यामध्ये ऑल ओव्हर मुलींमध्ये फ्री एज्युकेशन मिळतं किंवा मग जी काय कॅटेगरीची फीस असेल त्यामध्ये अलॉटमेंट होऊन जाईल. पहा, ही एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता जो की मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल ना तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.